आजच्या मोर्चामध्ये सहभागी झाले त्यांचं मी सकल हिंदू समाजाच्या वतीने हत्या होत आहेत, लहान बालकांना चिरडल्या जात आहेत, अशी अमानवीय अत्याचार ही बांगलादेशमध्ये सुरू आहे। परंतु आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी यांना बांगलादेश मधला हिंदू दिसत नाहीये। जर एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये जर अशी आहे की हे सगळ्यांचे डोळे भारतातले राजकीय असो की परदेशातले राजकीय असो, आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी असो, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालात म्हणून सर्वांचा मनपूर्वक आभार, अभिनंदन। मी पुढील दिनांक 10-12-2024 सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेश विरुद्ध जाहीर निषेधचा हा जन आक्रोश मोर्चा आणि मुक मोर्चा आज शहादा शहरामधून निघाला आहे। तो मोर्चा भगवान श्री राम मंदिर चौडी चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला वळसा घालून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आला। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांनी आपली स्वतःची दुकाने बंद करून या मोर्चामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। बांगलादेशमध्ये हिंदू महिलांवर, मुलींवर व लहान मोठे बालकांवर व आमच्या सर्व मंदिरांची तोडफोड आणि बांगलादेशमध्ये जे आमचे संत आहेत, इस्कॉन मंदिराचे संत, त्यांना बांगलादेशच्या सरकारने त्यांनी अटक केलेली आहे, त्यांना त्वरित सोडावे आणि हिंदूंवर अत्याचार थांबवावेत असं आज प्रांत साहेबांना आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आलं आहे। आणि माननीय पंतप्रधान यांनाही आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारा अत्याचार हा त्वरित थांबावा वर बांगलादेशवर शक्य असल्यावर हमला घोषित करावा अशी या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती केली आहे। आज सकल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा यशस्वीपणे रित्या पार पडला म्हणून सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार, अभिनंदन। जय श्रीराम।